नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील खरंच खूप छान दाखवला आहे. आता सायली आई होणार आहे हे आता तिला मात्र कन्फर्म झालं आहे. पण आता ती अर्जुनला सांगू शकेल की नाही हे पाहण्यासाठी एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. आणि तुम्ही एपिसोड पाहून सबस्क्राईब न करताच जाता तर चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता सचिनने जो काही अस्मिता आणि चैतन्याच्या नात्यावर संशय घेतलेला असतो त्यामुळे आता अस्मिता फार दुखावलेली असते. आता चैतन्य देखील दुखावला आहे आणि चैतन्य बोलतो की या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे आणि माझ्यामुळे एक मूल आता त्याच्या वडिलांशिवाय वाढणार आहे. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की यामध्ये तुझी काही एक चूक नाही आहे. आणि प्रताप देखील चैतन्याला समजावतो की अरे तो सचिनच बाप होण्याच्या लायकीचाच नाही आहे. त्याला काय वाटतं की बाप झालं म्हणजे सगळी जबाबदारी संपली का? अरे पण खरी जबाबदारी तर तिथून पुढे सुरू होते. आणि हे असं जन्माला घालायचं मूल आणि कसलाही विचार करायचा नाही त्याचा, हे असं केलं आहे त्याने. आता कल्पनाला देखील पटतं आणि कल्पना बोलते की सचिनने देखील हेच केलं आहे. नाही, फक्त स्वतःची जबाबदारी झटकून गेला आहे तो. नंतर प्रताप बोलत असतो, मूल वाढवणं म्हणजे खरंच खूप मोठी जबाबदारी असते आणि जोपर्यंत तुम्हाला स्वतःलाच व्हॅलिडिटी वाटत नाही आहे की तुम्ही एक जबाबदारी घेऊ शकता तोपर्यंत मूल जन्माला न घातलेलंच बरं. नाहीतर मग त्याची अवस्था ही अशी होते. त्या बाईची अवस्था मात्र अस्मितासारखी होते आणि सगळं नुकसान मात्र त्या बाळाचं होतं. त्याला आईवडिलांच्या प्रेमाशिवाय वाढावं लागतं. आता खरं तर अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो की डॅड जे काही सांगतायत ना ते अगदी योग्य सांगतायत. नाही, काहीही झालं तरी मी मात्र बाबा होण्यासाठी अजिबातही प्रिपेअर नाही आहे आणि काहीही झालं तरी मला आता लगेच मूल होऊ द्यायचंच नाही आहे. आता अर्जुन मात्र आधीच घाबरलेला असतो लहान बाळाची जबाबदारी घेण्यासाठी वगैरे. त्याला वाटतं आपण प्रिपेअर नाही आहे. आणि आता प्रतापचं बोलणं ऐकल्यानंतर तर आता मात्र त्याला कन्फर्म झालं आहे की आत्ता लगेचच्या लगेच त्याला काही बाळ नको आहे. तर इकडे सायली आता पूर्णा आजीच्या मांडीवर डोकं टेकवून झोपलेली असते आणि पूर्णा आजीला सांगते की पूर्णा आजी, मी लहान असताना तुझी अंगाई म्हणायचीस ना मला झोपवायला, ती म्हण ना. आणि आता पूर्णा आजी देखील सायलीच्या हट्टापुढे लहानपणी ती तन्वीसाठी जी अंगाई म्हणायची ना ती अंगाई ती आता इथे सायलीसाठी म्हणत असते. आता खरं तर ती अंगाई ऐकल्यानंतर मात्र सायलीला असं वाटतं की ही अंगाई तिने पहिल्यांदा देखील कुठेतरी ऐकली आहे पूर्णा आजीच्या आवाजामध्येच आणि तिचं डोकं दुखायला लागतं. आता सायली उठते त्यावर पूर्णा आजी विचारते, काय गं, काय झालं तुला? तर सायली सांगते, अगं माझं डोकं दुखायला लागलं गं. त्यावर पूर्णा आजी बोलते की एक काम कर, माझ्या कपाटामध्ये ना तिथे ड्रॉवरमध्ये अत्तराची बाटली आहे, ती घेऊन ये बरं. आणि आता सायली पूर्णा आजीच्या कपाटातनं ती अत्तराची बाटली घेऊन येते आणि पूर्णा आजीकडे देते. त्यावर पूर्णा आजी तिला सांगते की एक असा मोठा श्वास घे आणि या अत्तराचा वास घे. आता सायली विचारते, त्याने काय होईल? त्याने डोकं दुखायचं कसं थांबेल बरं? त्यावर पूर्णा आजी सांगते की अगं याच्यामध्ये औषधी आहेत, तुझं डोकं लगेच थांबेल बघ. आता खरं तर सायली त्या अत्तराचा वास घेते पण तिला मात्र मळमळायला लागतं. त्यामुळे सायली आता पूर्णा आजीला सांगून लगेच तिच्या खोलीमध्ये पळ काढते. आता सायली बाथरूममध्ये जाते पण तिला काही उलटी होईनाच, तिला फक्त आता मळमळत असतं. आणि आता ती विचार करत असते की माझं नक्की पित्त उसळलंय की काय? नाही, म्हणजे यांनी म्हटल्याप्रमाणे मी तन्वी म्हणून वावरण्याचं जास्तच टेन्शन घेतलं आहे का? की माझ्या खाण्यामध्ये काही आलं आहे ज्यामुळे मला इतकं पित्त वगैरे झालं आहे? नक्की काय झालं आहे बरं मला? आणि खरं तर आता ती स्वतःच कन्फ्यूज असते इथे नक्की तिला काय होतं आहे. आणि तेवढ्यातच आता तिथे ती पुस्तकांचं जे कपाट असतं तिचं लक्ष त्याकडे जातं आणि तिथे ते आईपणाचं एक पुस्तक ठेवलेलं असतं. तर ती ते पुस्तक घेते आणि त्यामध्ये आता दिवस गेल्याचे जे काही लक्षणं वगैरे सगळे सांगितलेले असतात ती आता ते सगळं काही वाचत असते. आणि आता तिच्याही डोक्यात विचार येतो की म्हणजे मी काय आई होणार आहे की काय? आणि ते सगळे लक्षणं वाचल्यानंतर मात्र
तिच्याही लक्षात येतं की तिलाही आता सगळं सेमच होते, म्हणजे आता कदाचित ही गरोदर आहे. आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं असतं की कन्फर्म करण्यासाठी तुम्ही किटमध्ये टेस्ट करा, आणि आता ती तेच करते. लगेच ती आता तिच्या मोबाईलवरनं ते प्रेग्नन्सीचं किट टेस्ट करण्यासाठी आता ती ऑर्डर करते. आणि खरंच खूप अशी आनंदात दाखवली आहे सायली इथे. आणि तेवढ्यातच आता अर्जुन चिडचिड करतच रूममध्ये येतो. आता त्याच्या मागोमाग चैतन्य देखील येतो आणि अर्जुन बोलतो की तू एकदम बरोबर बोलतोयस, आता आपल्याला अजिबातही उशीर करता कामा नये, आपण आजच लवकरात लवकर डायव्होर्सची केस फाईल करूयात. त्यावर चैतन्य देखील बोलतो की तू अगदी योग्य डिसिजन घेतलाय, आपण लवकरात लवकर केस फाईल करायला हवी आहे. आता चैतन्याला कुणाचा तरी फोन येतो, त्यामुळे तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो. तर फक्त सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये असतात. तर अर्जुन जास्त चिडचिड करत असतो आणि बोलतो की डॅड जे म्हणतायत ना ते अगदी बरोबर म्हणतायत. त्यावर आता सायली विचारते की काय म्हणतायत बाबा. त्यावर आता अर्जुन सांगतो की डॅड तर हेच म्हणत होते की जर तुम्हाला वाटत नाही आहे की तुम्हाला श्युरिटी नाही आहे की तुम्ही एका बाळाची जबाबदारी घेऊ शकता, तर मग मात्र तुम्ही ते बाळ जन्माला न घातलेलंच बरं. बाळ जन्माला घातल्यानंतर जबाबदारी संपत नाही, उलट ती अजून वाढते. आणि हे सचिनसारखे जे बाप असतात ना, त्यांच्यामुळे अस्मिताताईसारखी अवस्था होते त्या बायांची. आता अस्मिताईचं बघ, तिला बाळ एकटीला वाढवावं लागणार आहे. या सगळ्यामध्ये ना त्या बाळाचे हाल होतात. त्याला ना वडिलांचं प्रेम मिळणार आहे ना काही, तो आता वडिलांच्या प्रेमाशिवायच मोठा होणार आहे. आणि मला डॅडने सांगितलेलं ना सगळं काही पटतंय. त्यावर आता सायली थोडीशी घाबरतच त्याला विचारते, एवढं सगळं म्हणाले का बाबा. त्यावर अर्जुन बोलतो की हां, म्हणजे डॅड डिरेक्टली असं नाही म्हणाले, पण त्यांना एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं. आणि मला देखील आता कन्फर्म झाले. नाही, तू पाहिलंस ना लहान बाळाची जबाबदारी घ्यायला मी किती घाबरतो ते. आणि म्हणूनच मला डॅडचं सगळं काही म्हणणं पटलं आहे. आणि माझं देखील हेच म्हणणं आहे की आपल्याला देखील आत्ता लगेच बाळ नको आहे. आता मात्र अर्जुनच्या तोंडून हे ऐकल्यानंतर सायली मात्र अगदी निशब्द झालेली असते. आणि ती आता मनातल्या मनात विचार करत असते की आणि जर मी गरोदर असेल तर तरीही यांना बाळ नको आहे का. तर अर्जुन मात्र त्याच्या निर्णयावर अगदी ठाम आहे. आणि सायली आता खरं तर अर्जुनसोबत काही बोलणार असते, पण तेवढ्यातच तिला प्रताप आवाज देतो. त्यावर आता सायली बोलते की बाबांनी मला का आवाज दिला असेल. त्यावर अर्जुन बोलतो की कदाचित मम्मासाठी आवाज दिला असेल. नाही, आज जे काही घडलं आहे ना त्यामुळे मम्मा खरंच खूप डिस्टर्ब झाली आहे. तू खाली जाऊन बोलशील ना तिच्याशी, तिला थोडंसं रिलॅक्स वाटेल, तू बोल तिच्याशी. आता खरं तर सायलीला इथे अर्जुनला काहीतरी सांगायचं असतं, पण आता अर्जुन असं बोलल्यामुळे ती देखील अशी द्विधा अवस्थेमध्ये पडलेली असते की अर्जुनला कसं सांगू सगळं सत्य. आणि आता कसलाही विचार न करता तीही खाली येते कल्पनाशी बोलायला. तर इकडे कल्पना हॉलमध्ये खूप रडत असते. आता विमल तिला पाणी प्यायला सांगत असते, पण ती पाणी देखील काही पियेना. आता सायली आल्यानंतर विचारते की आई काय झालं आहे तुम्हाला. त्यानंतर आता रडत रडतच कल्पना तिला सांगते की अगं माझ्या अस्मिताच्या आयुष्याचं किती वाटोळं झालं आहे बघ ना. सचिनला जर हे असंच करायचं होतं तर ते बाळ का जन्माला घातलं त्याने. आता ते बाळ वडिलांच्या प्रेमाशिवाय वाढणार आहे. आणि माझ्या अस्मिताच्या आयुष्याची सगळी राख रांगोळी झाली आहे गं. मला तिचं दुःख नाही पाहावं ते. त्यावर आता चैतन्य बोलतो की मावशी, अगं तू काही एक काळजी करू नकोस, तो सचिन आहेच त्या लायकीचा. आणि अस्मिताईचं बोलशील ना तर अस्मिताई खरंच खूप धीराने काम घेते आहे, त्यामुळे तू तिची काळजी अजिबातही करू नकोस. त्यावर आता कल्पना बोलते की ती फक्त तसं वर दाखवती आहे, पण आतून ती किती तुटलेली आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे. आणि ती सायलीला बोलते की सायली, तू बोलशील ना गं तिच्याशी, तू तिला धीर देशील ना.
त्यावर सायली देखील बोलते की आई तुम्ही काहीच काळजी करू नका, मी बोलते अस्मिता ताईंशी. आणि तेवढ्यातच आता अर्जुन देखील आवरून तिथे आलेला असतो. तर प्रताप त्याला सांगतो की अर्जुन आजच्या आजच केस फाईल कर, जे काही प्रोसेस आहे ना ती लवकरात लवकर व्हायला हवी आहे. आणि अर्जुन आणि चैतन्य देखील आता तिथून निघून जातात आणि अर्जुन जाताना सांगतो की डॅड तुम्ही काहीही काळजी करू नका, मी आजच्या आजच केस फाईल करणार आहे. तर आता अस्मिता याला डायव्होर्स देणार आहे म्हटल्यानंतर हा सचिन कधी नव्हे तर याच्या आईबाबांकडे आला आहे. नाही, मी तर या पूर्ण मालिकेमध्ये पूर्ण एपिसोड्समध्ये याचे आईबाबा पहिल्यांदाच पाहिलेत. ना हे कधी अस्मिताला आणि तिच्या बाळाला भेटायला आले आहेत, ना अस्मिता कधी यांच्याकडे आलेली दाखवली आहे. आणि हा सचिन देखील आता इतक्या दिवसांपासून इंडियामध्ये आलेला दाखवला आहे, तरी देखील त्याचे आईबाबा काही दाखवले नव्हते की हा त्यांना भेटायला आला आहे वगैरे काही. आता त्यांच्याकडे पाहूनही ते एकदम सुशिक्षित वेल सेटल फॅमिलीमधले दिसत आहेत. तर आता हा सचिन त्यांना सांगत असतो की मी अस्मितासोबत डायव्होर्स घेतो आहे. तेव्हा आता खरं तर हे ऐकल्यानंतर ते दोघेही शॉक झालेत आणि ते विचारतात काय, पण अस्मिता तर आम्हाला असं काहीच नाही म्हणाली. त्यावर आता सचिन बोलतो की ती असतेच कुठे, येतेच कधी ती इकडे, जेव्हा पाहावं तेव्हा माहेरीच तर पडीक असते. त्यावर आता सचिनचे बाबा बोलतात की हो, अरे पण आमचं अधनंमधनं फोनवर बोलणं होतच असतं आणि तेव्हा तर ती आम्हाला काहीच बोलली नाही आहे. त्यावर आता सचिन बोलतो की हो, कसं बोलेल, नाही कदाचित बोललीही असेल ना की ती माझ्यावर कसा संशय घेतीये, काय काय आरोप करतीये वगैरे. आणि आता हा मात्र त्याच्या आईवडिलांना पटवून देण्यासाठी त्यांना सांगतो की मी तिच्यासाठी आणि बाळासाठी कॅनडामधला माझा जॉब सोडून आलो आहे आणि हिला मात्र माझी कदरच नाही आहे. नवऱ्याचा जॉब गेला आहे म्हटल्यानंतर कशी काटकसर करायला हवी बरं. त्यावर त्याची आई देखील बोलते की हो, अशा परिस्थितीमध्ये बायकोने नवऱ्याची साथ दिलीच पाहिजे. तर हा सचिन आता तिच्याबद्दल यांना खोटं सांगतो की ती सतत माझ्याकडे गिफ्ट्स मागत असते की मला नवीन ड्रेसच आणून दे, माझ्यासाठी नवीन नेकलेसच आण, असं करत असते ती. आणि आता तर माझं कॅनडामध्ये ते अकाउंट फ्रीज झाल्यामुळे सगळे पैसे तिकडे अडकलेत आणि त्यामुळे इथे माझ्यावर थोडंसं कर्ज देखील झालं आहे. आता एवढं मोठं कर्ज कसं फेडू बरं मी, एवढा पैसा कुठून आणू. आणि आता परत डायव्होर्सची प्रोसेसिंग वगैरे म्हटल्यानंतर ते सुद्धा किती पैसे जाणार आहेत माझे, आणि माझ्याकडे तर काहीच नाही आहे. आणि त्यानंतर त्याचे बाबा त्याला सांगतात की अरे तू काळजी नको करूस, माझ्याकडे माझे काही सेविंग्ज आहेत आणि तसंही हे राहतं घर देखील आमच्यानंतर तुझंच तर आहे जे काही आहे ते. आता खरं तर हा सचिन इतका नीच माणूस दाखवला आहे, म्हणजे त्याला सख्ख्या आईबाबांबद्दल देखील काहीही प्रेम वाटत नाही आहे. तो त्यांच्याकडे देखील फक्त पैसे घेण्यासाठी गेला आहे. आणि ते असं बोलल्यानंतर तो मनातल्या मनात विचार करत असतो की तुम्ही गेल्यानंतर म्हणजे तुम्ही जाण्याची वाट पाहायची एवढा वेळ कोणाकडे आहे. मला तर हे सगळं लवकरात लवकर पाहिजे आणि फक्त एवढंच नाही तर तुमच्याकडनं बरंच काही हवं आहे मला. तर सचिनचं हे असं रूप पाहिल्यानंतर खरं तर मला आता त्याच्यावर डाऊट येतो आहे की हा खरंच जॉबसाठी कॅनडाला वगैरे कधी गेला होता की हा सगळ्यांना फसवून इंडियामध्येच कुठे काहीतरी असंच करत होता. असो, तर इकडे आता अस्मिताशी बोलण्यासाठी सायली आलेली असते घरच्यांच्या सांगण्यावरनं. तर आता अस्मिता बोलते की सायली मला तुझं म्हणणं पटतंय, अगं पण बघ ना, मलाच असं वाटतं की मी तुमच्या सगळ्यांवर बोज झाली आहे. अगं माहेरपण तरी किती दिवस गं, आधी मी अगदी हक्काने माहेरपण उपभोगत होते, पण आता ना ते सासर माझं राहिलं आहे ना हे माहेर. आता मुलीचं माहेर तोपर्यंतच असतं जोपर्यंत तिचं लग्न झालेलं असतं, तिचं सासर असतं. आता मात्र मी इथे तुमच्या सगळ्यांवर बोज झाली आहे. त्यावर आता सायली अस्मिताला समजावते की अस्मिता ताई तुम्ही असा विचार का करताय बरं, अहो हे पण तर तुमचंच घर आहे ना, आणि मुलीसाठी तिच्या आईबाबांच्या घरावर देखील तिचा तेवढाच हक्क असतो लग्नानंतर देखील, आणि हे का नाही कळत आहे बरं तुम्हाला. त्यावर आता अस्मिता बोलते की नाही सायली, हे घर आता तुझं आहे, अश्विनचं आहे, अर्जुनचं आहे. अगं मी आता या घरामध्ये फक्त पाहुणी आहे, माझा आता या घरावर कसलाही हक्क नाही आहे. तर माझ्या बाळाचं कसं होईल मला याचीच काळजी वाटते आहे. त्यावर आता सायली खरं तर अस्मिताला समजावते की असं काहीही नाही आहे, हे तुमचंच घर आहे.
आणि हे कायम तुमचंच घर राहणार आहे असं बोलून तुम्ही मला पर्क नका करू. तुम्ही काय फक्त माझी नणंद नाही आहात, माझी चांगली मैत्रीण देखील आहात. आता खरं तर अस्मिताला देखील एका चांगल्या मैत्रिणीची गरज असते यावेळेस. आणि अस्मिता बोलते की तू जर मला तुझी चांगली मैत्रीण समजत असशील ना, तर मला हे असं अस्मिता ताई वगैरे अहो जावं वगैरे करणं बंद कर आणि मला फक्त अस्मिता बोल. त्यावर आता सायली बोलते की अहो पण मी तुम्हाला अस्मिता ताई असंच म्हणणार ना, अस्मिता कसं बोलू शकते बरं. त्यावर आता अस्मिता तिला बोलते की मी तुझी मैत्रीण आहे ना, मग आजपासून मला अस्मिताच बोलायचं. आणि तेवढ्यातच सायलीच्या फोनवर आता त्या डिलिव्हरी बॉयचा मेसेज पडतो. त्यामुळे ती आता पटकन ते किट घेण्यासाठी बाहेर येते. पण खरं तर तोपर्यंत आता कल्पनाने त्या डिलिव्हरी बॉयकडनं सगळं सामान घेतलेलं असतं. आता सायली मात्र विचार करते की आईने ते किट पाहण्याआधी मला ते त्यांच्याकडनं घ्यायला हवं आहे. तर कल्पना मस्त आता इकडे ती सामानाची पिशवी वगैरे घेऊन येते आणि तिच्या मदतीला विमलही येते. तर सायलीने सगळं काही किराण्याचं सामान वगैरे ऑनलाईन मागवलेलं असतं त्या किट्ससोबतच. आणि कल्पना आता खरं तर सामान बाहेर काढून ठेवताना तिचंही लक्ष नसतं त्या किटकडे. कुठल्याशा एका सामानासोबत ती आता ते किट देखील बाहेर काढून ठेवते. पण खरं तर कल्पनाच्या लक्षात नाही आलं आहे अजून की त्यामध्ये प्रेग्नन्सी किट पण आहे. आणि आता सायलीला ते किट कल्पनाला कळून न देता मिळवायचं आहे. त्यामुळे आता सायली कल्पनाला बोलत असते की आई ते सगळं राहू द्या, अहो तुम्ही दमला असाल ना, मी करते ना ते सगळं. पण कल्पना मात्र इथे काही ऐकायला तयारच नाही आहे. आणि ती बोलते की सायली उलट हे सगळं बरं झालं हां, तू ऑनलाईनच मागवलं सगळं. विमलचा बाहेर जायचा उन्हामध्ये जायचा त्रास तरी वाचला. अगं पण तू हे सगळं ऑनलाईन मागवलंस ना, याचंच मला कौतुक वाटतंय बघ. आता खरं तर सायली ते कल्पनाला कन्व्हिन्स करत असते की तुम्ही आराम करा, तुम्ही जा इथून, मी हे सगळं ठेवते. पण कल्पना मात्र काही ऐकायला तयार नाही आहे. तर कल्पना सायलीला बोलते की सायली अगं तुझी सासू सांगते ना, म्हणून का होईना ऐक, माझी ऑर्डर समज हवं तर. अगं किती करतेस तू, तुला पूर्ण आजींसमोर तन्वी बनायचं नाटक पण करायचं आहे, अस्मिताला पण धीर द्यायचा आहे, सगळ्यांचं किती करशील. अगं कमीत कमी मला किचन तरी सांभाळू देत की. पण आता खरं तर सायलीला ते किट घ्यायचं असतं आणि तेही कल्पनाच्या नकळत. ती विचार करत असते की उगाच या वेळेसही ती प्रेग्नन्सी टेस्ट जर निगेटिव्ह आली तर आईंची उगाच निराशा व्हायला नको, त्यापेक्षा मी टेस्ट केल्यानंतरच त्यांना सांगेल. आता खरं तर सायली ते किट उचलते ते सामानासोबत, पण कल्पना मात्र तिच्यावर रागवते आणि तिच्या हातातनं परत ते सामान घेते आणि तिला बोलते की तू बस बरं तिकडं, आराम कर तू. आता सायलीचा नाईलाज होतो. पण तेवढ्यातच आता प्रताप कल्पनाला आवाज देतो. आता सायलीच्या खरं तर मनासारखंच झालं इथे. आता कल्पना ते सगळं काही सामान वगैरे विमलला ठेवायला सांगते आणि तिच्या खोलीमध्ये जाते. आता कल्पना तिथनं गेल्यानंतर विमलच्या नकळत सायली पटकन ते किट उचलते आणि विमलला सांगते की तुम्ही हे सगळं सामान आत नेऊन ठेवा, मी आलेच. आता सायली धावत पळतच तिच्या खोलीमध्ये येते, कारण तिला ते टेस्ट करून आता ते कन्फर्म करून घ्यायचं होतं की ती खरंच आई होणार आहे की नाही. आता खरं तर ती टेस्ट करते आणि अगदी देवाला नमस्कार करतच आता त्या टेस्टचा रिझल्ट पाहते. आणि खरं तर सायली प्रेग्नंट असते आणि ते किटचा रिझल्ट पाहिल्यानंतर ती एकदम आनंदून गेलेली असते. आता तिला कन्फर्म झालेलं असतं की ती आई होणार आहे. तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. पण तेवढ्यातच तिला आता अर्जुनचं म्हणणं आठवतं की अर्जुन अजून देखील म्हणतोय की तो लहान बाळाची जबाबदारी घ्यायला प्रिपेअर्ड नाही आहे. आणि आता अस्मिताताईंच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्यानंतर तर त्याचं ठाम मत असंच झालं आहे की आत्ता लगेच मात्र त्यांना बेबी प्लॅन करायचं नाही आहे. त्यामुळे आता सायलीच्या आनंदावर थोडंसं विरजण पडतं आणि आता सायली खरं तर काळजीत पडते आणि विचार करत असते की आता मी यांना ही गोष्ट कशी सांगू. पण तेवढ्यातच आता कल्पना तिथे येते आणि बोलते की तू अस्मिताशी बोलशील ना गं, अस्मिता तुला आवाज देतीये. आता खरं तर सायली काहीच रिप्लाय करत नाही, त्यामुळे कल्पनालाही थोडीशी काळजी वाटते. तर आता सायली स्वतःला सावरते आणि कल्पनाला बोलते की आई मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता कल्पनाही थोडीशी काळजीत पडते आणि बोलते की अगं बोल ना, काही झालं आहे का.
काय सांगायचं आहे नक्की? त्यावर आता कल्पनाला सायली बोलते की नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला आहे, पण खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आणि खरं तर सायली आता इथे कल्पनाला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगणार असते, कारण तिचं असं मत असतं की अर्जुन तयार नाही आहे. तर ॲटलिस्ट कल्पनाला सांगितल्यानंतर आता त्या दोघी मिळून का होईना अर्जुनला कन्व्हिन्स करतील बाळासाठी म्हणून. आता खरं तर सायली पुढे बोलणारच असते, पण तेवढ्यातच आता अश्विन सायलीला आवाज देतो की सायली वहिनी, जरा खाली येतेस का तुझ्या खोलीतून? आता खरं तर दोघीही विचारात पडतात की अश्विन का बरं आवाज देतोय, त्याचं काय काम आहे सायलीकडे. आणि आता दोघीही आता खाली हॉलमध्ये येतात. तर तिथे अस्मिता आणि प्रताप आधीपासूनच असतात, विमलही असते. तर प्रताप विचारतो की अरे नक्की काय झालं आहे, काय काम आहे तुझं सायलीकडे, आम्हाला तरी सांग. त्यावर अश्विन सांगतो की मम्मा आणि सायली वहिनीला येऊ देत, मग सांगतो मी. आता त्या दोघीही खाली आलेल्या असतात. तर त्या दोघीही आल्यानंतर अश्विन त्यांना सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पूर्णा आजीचे ते सायकॅट्रिस्ट आज येणार आहे, पूर्णा आजीचं काउन्सिलिंग सेशन आजपासून सुरू होणार आहे, पण मला नाही वाटत की पूर्णा आजी डॉक्टरांशी बोलेल म्हणून. त्यावर आता प्रताप बोलतो की अरे पूर्णाईला असं वाटतच नाही आहे की तिला काही झालं आहे म्हणून, आणि ती डॉक्टरांशी कसं बोलेल बरं, हे खूपच अवघड आहे. त्यावर अश्विन बोलतो की मला देखील हेच वाटतंय की पूर्णा आजीनं डॉक्टरांशी बोलायला काही सहजासहजी तयार होणार नाही, आणि म्हणूनच मग मला असं वाटतं की सायली वहिनी, तू पूर्णा आजीशी बोलावंस आणि तिला डॉक्टरांशी बोलण्यासाठी तयार करावंस. नाही, आपल्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नाही आहे आता. काहीही झालं तरी पूर्णा आजीचं हे काउन्सिलिंग सेशन होणं मात्र खूप जास्त गरजेचं आहे. तू बोलशील ना पूर्णा आजीशी? त्यावर आता सायली देखील बोलते की ठीक आहे, मी बोलेल पूर्णा आजीशी. तर अस्मिता बोलते की पूर्णा आजीची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हायला हवी आहे. आता त्यांचं बोलणं झाल्यानंतर कल्पना सायलीला थोडं बाजूला घेऊन येते आणि बोलते की सायली, अगं तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना, बोल ना. आता सायली परत एकदा कल्पनाला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगणारच असते तिथे. तेवढ्यातच आता अर्जुन ऑफिसमधनं घरी परत येतो आणि तो आल्याच आता प्रताप विचारतो, काम झालं का? त्यावर अर्जुन सांगतो की हो, अस्मिताईच्या डायव्होर्सची केस फाईल केली आहे मी. आता लवकरात लवकर आपण सचिनला ते नोटीस देखील जाईल डायव्होर्स पेपरची वगैरे, पहिलं हिअरिंगची डेट पण मिळाली आहे आपल्याला. त्यावर आता कल्पना बोलते की हे मात्र बरं झालं, पण खरं तर अश्विन शॉक होतो आणि बोलतो की काय, अस्मिताईचं डायव्होर्सचे? अरे पण तू मला तर याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. त्यावर अर्जुन बोलतो की अरे तुला तुझे प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का, म्हणून नाही सांगितलं मी. आणि आता अश्विन घरामध्ये नसताना घरामध्ये सचिनने जो काही तमाशा केलेला असतो तो सगळं काही आता अर्जुन अश्विनला सांगतो. आणि अश्विन देखील बोलतो की तू जे काही केलं आहेस ना, अगदी योग्य केलं आहेस. तर यांचं इकडे बोलणं सुरू असताना सायलीला परत मळमळायला लागतं. त्यामुळे सायली परत एकदा त्यांच्या नकळत तिच्या खोलीमध्ये पळ काढते तिथून. तर अश्विन बोलतो अस्मिताला की अस्मिताई, आता थोडं धीराने काम घे. त्यावर आता अस्मिता बोलते खरं तर त्याची गरज आपल्या दोघांनाही आहे आत्ता. आता कल्पनाच्या लक्षात येतं की सायली इथे नाही आहे. त्यावर कल्पना विचारते की सायली कुठे गेली? त्यावर अश्विन बोलतो की कदाचित ती पूर्णा आजीच्या खोलीमध्ये गेली असेल तिच्याशी बोलायला, आणि तेवढ्यातच सायली परत येते. त्यावर आता कल्पना बोलते, अगं तू तुझ्या खोलीमध्ये गेली होतीस का? मला वाटलं तू पूर्णा आईशी बोलायला त्यांच्या खोलीमध्येच गेली आहेस की काय. त्यावर सायली बोलते की नाही, मी माझ्या खोलीमध्ये गेले होते, मी जाते थोड्या वेळामध्ये पूर्णा आजींशी बोलायला, पण त्याआधी आपण सगळ्यांनी देवीला नमस्कार करून शुभम करोती म्हणूयात का? नाही, पूर्णा आजी जेव्हा देवाजवळ असतात ना, त्यांचं मन कसं शांत असतं, मग मलाही त्यांच्याशी बोलणं जरा सोपं जाईल. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण देवासमोर शुभम करोती म्हणत असतानाच सायलीला आता परत एकदा ते लहानपणीचे भास व्हायला लागलेत आणि परत तिचं डोकं दुखायला लागतं.
तर अर्जुन मात्र या सगळ्या घरामध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे खूप पॅनिक झालेला असतो आणि आता त्याचं असं म्हणणं असतं की काहीतरी अशी एक गुड न्यूज यायला हवी आहे की ज्यामुळे घरातलं वातावरण सगळं असं बदलून जाईल. आणि आता कुठेतरी सायलीला आशेचा किरण दिसतो आणि ती अर्जुनला आता सांगायचं ठरवते आणि बोलते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला ना जरा बरं नाही वाटत आहे, जरा मळमळतं आहे, गरगरतं आहे पण खरं तर अर्जुनला तिला नक्की काय सांगायचं आहे हे अर्जुनला मात्र समजतच नाही आहे. तर आता सायली अर्जुनला कसं कन्व्हिन्स करेल बाळासाठी हे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.